लग्न म्हणजे 3 दिवसाचा रेशमी साड्यांचा सोहळा नाही. स्त्रीच्या संसारिक जीवनाचं सारं सर्वस्व तिच्या वैवाहिक जीवनाच्या परिघातच असतं ना. या म्हणण्याला तरी काय अर्थ आहे? एकानं आपलं सगळं आयुष्य दुसऱ्यावर उधळून टाकायचं आणि दुसऱ्यानं मात्र मनाचा परीघ केवळ आपल्या स्वार्थापुरताच मर्यादित ठेवायचा. याला संसार म्हणतात का? हे वाक्य आहे परीघ नावाच्या एका कादंबरीमधलं, जे की लिहिलंय सुधा मूर्ती यांनी आणि ज्याचा अनुवाद केलाय मराठीमध्ये उमा कुलकर्णी यांनी. परीघ नावाची ही कादंबरी पैशावर भाष्य करते. म्हणजे पैशामुळे आपली नातेसंबंधी कशी बिघडतात किंवा काही नाती कशी जोडली जातात यावर भाष्य करणारी ही कादंबरी आहे. पैशामुळे माणसाचा स्वभाव कसा बदलतो, म्हणजे कंजूस माणूस कसा बदलत जातो आणि तो सगळं विकत घ्यायला बघतो, म्हणजे लोभी बनत जातो, किंवा जो स्वार्थी माणूस असतो तो सगळं प्रॉपर्टी वगैरे कसं काय विकत घ्यायला जातो, हा माणसाचा स्वभाव कसा बदलत जातो किंवा तो लोभी कसा बनतो यावर भाष्य करणारी ही कादंबरी आहे. यामध्ये मुख्य पात्र आहेत संजय आणि मृदुला. मृदुला ही एक शिक्षिका आहे आणि संजय हा एक डॉक्टर आहे जो की गव्हर्नमेंट जॉबमध्ये काम करतो. आणि तो काळानुरूप म्हणजे अगोदर स्ट्रगल करत असतो पैशासाठीच आणि संसार चालवताना त्याला खूप प्रॉब्लेम्स येतात. नवीन नवीन लग्न झालेलं असतं, पण काही दिवसांनंतर मात्र त्याच्या जीवनामध्ये खूप बदल घडून येतात आणि तो एक निर्णय घेतो स्वतःचं होम नर्सिंग होम चालू करण्याचा. आणि त्याच्यानंतर त्याच्या लाईफमध्ये पैसा येतो आणि पैसा आल्यानंतर त्याचा स्वभाव कसा बदलतो किंवा काय गोष्टी कशा बदलतात यावर भाष्य करणारी कादंबरी आहे. सो मला आवडली आहे, तुम्हाला पण आवडेल, नक्कीच वाचा. खूप मस्त अशी कादंबरी आहे आणि नवीन वर्षाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.